सर मागे सारखं सर बाबा पुढे मागे सारखा बाबा रोड आहे बाबा चला बोला दादा आज तुम्ही पालकमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदा मेट्रोची पाहणी केली. पहिल्यांदा नाही केली बाळा, नाही मागे पण केली होती. मागे आम्ही इकडनंच स्टेशनवरून शिवाजीनगरला गेलेलो होतो, स्वागेटला गेलो होतो. मध्ये मी थोडासा आजारी होतो, त्याच्यात मला गॅप पडला होता. पूर्वी महारेलचं सगळं काम दीक्षित करत होते, परंतु नंतर दीक्षितांच्यावर दुसरी जबाबदारी गव्हर्नमेंटने टाकली. माझी त्यांची मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले की दादा, आपण जो कामगार पुतळ्याच्या संदर्भातला त्यावेळेसच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी जे काही मदत केली, सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांनी, आमदारांनी, माजी आमदारांनी, माजी कॉर्पोरेटरांनी, सगळ्यांनी जी मदत केली. अधिकारी खूप त्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स करून आपण त्यांची पर्यायी जागा त्यांना दिली आणि ते मोकळी झाली. राजीव गांधी झोपडपट्टी आणि कामगार पुतळा झोपडपट्टी, त्यामुळे या कामाला गती आली. तर ते त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती त्याच्यात बरेच बदल झालेला आहे. ते एकदा तुम्ही बघावा. मला पण क्युरिओसिटी होती, म्हणून मी त्यांना म्हटलं, आज त्यांची मुंबईत मीटिंग होती, पण मी त्यांना म्हटलं की संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही येऊ शकला तर या, मी तिथं येतो, आपण ते बघूया. ते बघायला आलो. डेडलाईन किती लांबणार दादा? डेडलाईन प्रयत्न चाललेला आहे, परंतु आता हर्डीकरांच्या वर ही जबाबदारी आहे. आज हर्डीकर गडकरी साहेबांच्यावर मीटिंग असल्यामुळं बाहेर गेलेले आहेत. त्यांना मी आता विचारतो, परंतु मी त्यांना असं सांगणार की राज्य सरकारच्या वतीनं जे काही राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा हा तुम्हाला वेळेमध्ये मिळवून देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. पण आम्हाला पुणेकरांच्या सेवेकरता, प्रवाशांच्या वेळ वाचण्याच्या करता आम्हाला ती तातडीने अजून करून पाहिजे. तर ते म्हणाले की आम्ही हर्डीकरांशी बोलतो, अधिकारी जास्त त्याबद्दल बोलायला तयार नाहीत, कारण शेवटी सांगितलं यावेळेस व्हायचं तर ते झालं पाहिजे. मी हर्डीकरांना विचारतो. दादा, सांगलीचे जे खासदार आहेत संजय काका पाटील, त्यांनी सांगली जिल्ह्याला सातारमधून पाणी सोडलं जात नाही कोयना धरणातून, यासाठी आक्षेप घेतलाय. राजीनामा देण्याची त्यांनी इशारा आपल्याला सांगू का, तुम्हाला मी नेहमी सांगतो, मुख्यमंत्री सांगतात, आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्व देतो. आम्ही आता आज मी पाहणी ससूनच्या संदर्भातल्या जुन्या इमारती किंवा इथं स्टेशनवर येऊन इथली काही पाहणी, पुढच्या काही प्रकल्पाच्या संदर्भातली चर्चा, टाटाची जी लाईन आहे जी हिंजवडीवरून येणार आहे, त्याचं शेवटचं स्टेशन इथून साधारण 150 मीटरवर आहे. तर ते आम्हाला सोडून घ्यायचं होतं, परंतु दुर्दैवाने घेता आलं नाही. तो PPP मॉडेल होतं, हे आपला राज्य सरकार, केंद्र सरकार, दोन्ही कॉर्पोरेशन आणि वित्तीय संस्था तो प्रोजेक्ट होता. तर त्याच्याबद्दल सगळी आम्ही माहिती घेत होतो. आता हे जे झालंय, सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारची मागणी करतात. वरचे लोक मागणी करतात की आमचं पाणी सोडू नका, खालचे लोक म्हणतात खाली पाणी कमी आलेले, वरचं पाणी सोडा. अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. शेवटी त्या संदर्भामध्ये हायकोर्टाने दिलेले आदेश किंवा MWRR म्हणून एक जे प्राधिकरण आलं, त्यांना पण ह्याबद्दलचा अभ्यास करून आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे. ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात आणि आम्ही राज्य सरकार चालवणारे सहकारी जे आहोत, आम्ही त्याच्यातनं मार्ग निघावा, जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातनं समाधान मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न करतो. तर तिथं मी शंभूराज देसाई, सातारचे पालकमंत्री, त्यांचंही स्टेटमेंट मी आज सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथीच्या निमित्तानं समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस माझ्या तिथं वाचनात आलं की बाबा, कोयनेचं वीज कमी झाली तरी चालेल, ते पाणी विजेच्या करता वापरण्याच्या ऐवजी लोकांना, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना
पिण्याच्या करता, शेतीच्या करता हे दिलं जावं असं प्रत्येकजण मागणी करतात. तशाच पद्धतीनं आपण मला प्रश्न विचारला, मी अजून काही संजय काकांनी काय नक्की मागणी केली मला माहिती नाही, पण प्रत्येकाला तशा पद्धतीनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढण्याचं काम राज्य सरकारकडे. ससून मधला खूप एक गंभीर प्रकार दादा मधल्या काळात समोर आला. तुम्ही आज ससूनची पाहणी केली. जो कैद्यांसाठीचा 16 नंबर वॉर्ड आहे तर तो तिथून हटवावा का अशी पण एक मी मला पत्रकार मित्रांनो, तुम्ही चौथा स्तंभात तुम्हाला काय विचारावं पूर्ण अधिकार आहे. मी कलेक्टर पण माझ्याबरोबर होते, अतुल चव्हाण पण होते, चीफ इंजिनियर. मी गाडीत बसल्यावर त्यांना म्हणलं की आपण ह्या जुन्या 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी झालेल्या इमारतीचं चांगल्या प्रकारे हेरिटेज असतोय, त्याचं आपण जतन करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात आपण कष्ट घेतोय, त्याच्यातल्या त्रुटी आपण दूर करतोय. त्याचं काही पत्रकार मित्रांना नाही. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ह्याच्याबद्दल स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्याच्यात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल. मग ते ससूनशी संबंधित असू, ते पोलीस खात्याशी संबंधित असू, कुणी अधिकारी किंवा कर्मचारी असलं तर त्याची गय केली जाणार नाही. आणि तशा पद्धतीनं चौकशी सुरू झाली आणि त्याच्यातनं काही गोष्टी पुढे आल्यानंतर काही कार्यवाही पण त्याच्यामध्ये झालेली आहे. हे काम चाललेलं आहे. ते अतिशय ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या, त्याचं कुणीही समर्थन कदापि करणार नाही. आणि असल्या लोकांची गय, अधिकारी असो किंवा कुणी असो, त्यांची पण गय केली जाणार नाही. ही आमची भूमिका आहे महायुतीची. तशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. कारण आज इतकं मोठं तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम हे ड्रग्ज माफिया करतात. त्यांना अक्षरशः, माझं तर वैयक्तिक मत आहे, परंतु त्याला कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. असं जे करतील त्यांना दुसरी तिसरी नाही, फाशीची शिक्षा हेच दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं भेसळ बाबतीत, मुलांचं दुधाच्या संदर्भात जे काही भेसळ सध्या ऐकायला मिळते, किंवा दिवाळी किंवा कुठले सण आले की मिठाईच्या बाबतीत